IVF बद्दल सगळे काही या सीरीज मधला हा पुढचा व्हिडिओ आहे. यात मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली IVF करतात म्हणजे काय करतात. सोपी गोष्ट आहे. तुमच्या आधी सगळ्या तपासण्या केल्या जातात आणि जेव्हा तुम्हाला IVF फायनल केलं जातं त्यावेळेला पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी, शक्यतो दुसऱ्या दिवशी तुम्हाला इंजेक्शन सुरू केले जातात. इंजेक्शन 2 टाईपचे असतात, HMG आणि रिकॉम्बिनंट FSH. हे इंजेक्शन सलग 10 दिवस कंटिन्युअसली एकही दिवस मिस न करता इंजेक्शन तुम्हाला दिले जातात. या इंजेक्शनच्या काळात म्हणजे या 10 दिवसाच्या काळात 3 ते 4 वेळेला तुमची फॉलिक्युलर स्टडी केली जाते. म्हणजे चेक केलं जातं की आपण जे इंजेक्शन देत आहोत त्यांनी तुमचे अंडे चांगल्या प्रकारे मोठे होत आहेत ना, याचा इंजेक्शनचा डोस काही कमी करायची गरज आहे का वाढवायची गरज आहे. आणि 10व्या दिवशी जेव्हा फॉलिकलचा म्हणजे अंड्यांचा आकार सोनोग्राफीवर चांगला दिसतो, 1.7 सेंटीमीटर पेक्षा मोठा दिसतो, त्यावेळेला तुम्हाला ट्रिगर हे इंजेक्शन दिलं जातं. ह्याला ट्रिगर म्हणतात. हे ऍक्च्युली इंजेक्शन HCG असतं और दुसऱ्या प्रकारचं एक इंजेक्शन असतं जेणेकरून अंड मॅच्युअर व्हायची प्रोसेस चालू होते. या ट्रिगर नंतर 36 तासांनी तुम्हाला बेशुद्ध केलं जातं, म्हणजे भूल दिली जाते आणि तुमच्या अंडाशयातून सगळे अंडे जितके बनलेले आहेत तेवढे सगळे शोषून घेतले जातात. यातले चांगल्या क्वालिटीचे अंडे बघून त्याचं शुक्राणूंबरोबर मिलन केलं जातं आणि असे अंडे ज्यांचं शुक्राणूंबरोबर मिलन झालेलं आहे हे 3 दिवस इन्क्युबेटरमध्ये आपण कल्चर करतो. 3 दिवसांनी आपण बघतो की ह्याच्यापैकी किती अंडे चांगले झालेले आहेत आणि याच्यापैकी 2 चांगल्या क्वालिटीचे गर्भ आपण त्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडतो. ह्याला फ्रेश ट्रान्सफर असं म्हणतात. म्हणजे अंडे काढल्यानंतर 3 दिवसांनी आपण गर्भाशयात सोडले तर त्याला फ्रेश ट्रान्सफर असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला हे गर्भ फ्रीज करून म्हणजे गोठवून ठेवले जातात आणि 1 महिन्यानी और 1.5 महिन्यानी हे गर्भाशयाच्या आतमध्ये सोडले जातात. थँक्यू.